नमस्कार. व्हॉइस ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पुणे ताडीवाला रोड या परिसरामध्ये. या परिसरामध्ये सप्तरंगी आई या नावाने प्रचलित असणारे सावली फाउंडेशनचे संस्थापक अमित उर्फ आम्रपाली मोहिते आज यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे. तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांचं काय कार्य आहे आणि कशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये त्यांच्यातर्फे गोरगरिबांसाठी काम होते. आपण विचारूयात. आम्रपाली मोहिते, अमित मोहिते आपल्यासोबत आहे. की जे आपलं आई जे नाव पडलेलं आहे ते आपल्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना पाहिजे की कशा पद्धतीनं आपलं काम सुरू आहे आणि आपण गोरगरीब मुलांसाठी काम करता. तर कसं काम आहे आपलं? सर्वप्रथम एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे स्त्री लावायचं की श्रीमती याचं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कौतुक असतं. आपण मला सिग्नलवरती टाळ्या वाजवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या घरामध्ये नवजात बालक जन्माला आला असेल तर त्या ठिकाणी बधाई देताना मला पाहिलं असेल. तर कुणी मला हिजडा म्हणतं, कुणी किन्नर, तर कुणी छक्का. पण मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. आज आपण मला म्हणताल की सप्तरंगीच्या आईच्या बाबतीत तुम्ही म्हणताल की हे नाव तुम्हाला कसं पडलं. आज बघा, तृतीयपंथी हे आई बनू शकत नाही, त्यांना लेकरं होऊ शकत नाही, त्यांना गर्भाशय नाही. गर्भाशय नसतानाही लेकरांना जन्म देता आला नसला तरीही आज ही जी दाढी मिशीवाली बाई तुमच्या समोर बसलेली आहे ती हजारो लेकरांची आई आहे. निसर्गाने माझ्या देवकी बनण्याचा अधिकार जरी माझ्याकडून हिरावून घेतला असेल तरी मी यशोदा बनून ह्या लेकरांचा सांभाळ करत आहे. आणि हे आई पण एखाद्या लिंगापुरतं मर्यादित नसतं. सप्तरंगी ही जी आई आहे ती एक जी संकल्पना आहे ती खूप वेगळी आहे. आज आपण बघतो की नात्यांच्या ह्या वेगवेगळ्या इंद्रधनुष्यामध्ये म्हणजे स्त्री रूपातील नाते आणि पुरुष रूपातील नाते हे सगळे सांभाळून मी माझ्यातली ती आईपणाला जे मातृत्वाला मी लोकांपर्यंत हे पोचवत आहे. आणि ते आई पण या हजारो लेकरांना माझ्या पंखाखाली घेऊन मी त्यांच्यावरती आपल्या मायेचं जे मी हे करत आहे. तर त्यासाठी मी स्वतः एक सप्तरंगी आई समजते. आणि त्या सप्तरंगी आई या संकल्पना म्हणजे लोकांनीच मला बहाल केली की म्हणजे तुमचे जे नाते आहे तुम्ही दोन्ही निभवता. मग त्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे हे नात्यांचं जे इंद्रधनुष्य आहे त्या इंद्रधनुष्यामध्ये वेगवेगळे रंग कसे छटा असतात तर त्या छटा म्हणजे स्त्रियांच्या पण छटा, नात्यातले छटा, पुरुषांच्या नात्यातले छटा, ते सगळं तुम्ही वेगळ्या प्रकारे निभावतात. त्यामुळे मला लोक सप्तरंगी आई म्हणतात. आणि आपल्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले, तर त्याबद्दल काय सांगता? आतापर्यंत मला 395 पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात महत्वाचा जो पुरस्कार होता, मला आदर्श माता म्हणून जो पुरस्कार मला मिळाला होता तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. कारण की मी माझ्यासारख्या एखाद्या तृतीय पंथामध्ये एक स्त्रीत्व आणि त्या स्त्रीत्वामध्ये असलेली ते मातृत्व आणि त्या मातृत्वाला मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान होता. तर त्यासाठी मी म्हणेन की हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. कारण की तिथे मला एक समाजसेवक म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला न करता तिथं माझ्यामध्ये आई लोकांनी पाहिली. आज मी आई बनू शकत नसले तरी मला आई हे मान लोकांनी दिला आणि तो मान माझ्यासाठी म्हणजे खूप वेगळा होता, त्याचं मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. आज समाजामध्ये जे मी वावरते, लोकांचा अपमान, तिरस्कार, अवहेलना हे सगळं सहन करते, पण ह्या जखमांवरती जे मरम म्हणजे ते म्हणजे आई या शब्दाने केलेलं आहे. आणि जसं आपण जे कार्य करताय, आपल्या कार्यावरती आपल्या जीवन शैलीवरती आधारित काही सिनेमे देखील येणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगणार आपण? आजपर्यंत आपण बघितलं असेल की सिनेमामध्ये तृतीयपंथी समुदायाला एक वेगळ्या प्रकारेच लोकांनी दाखवलेलं आहे की टाळी, सिग्नलवरती टाळी वाजवण्यासाठी किंवा एखाद्याचा उपवास करणारे प्रसंग सिनेमामध्ये दाखवतात. पण ही नाण्याची एक बाजू लोकांनी पाहिली आहे. लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे लोकांना दिसतात. त्याच्या मागच्या वेदना आणि ते वेदना लोकांनी पाहिले नाही आणि ती वेदना दाखवण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून आहे. आणि ते वेदनारूपी जे आहे ते वेदना सहन करता करता आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजाशी दोन हात संघर्ष करता करता समाजाच्या प्रती आपलं जे दायित्व जे पूर्ण करत आहे मी
ते दायित्व पूर्ण करण्याचं, ते दायित्व समाजापुढे दाखवण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे. तर हे होते आम्रपाली मोहिते. खरंच यांच्या कार्याला व्हॉइस ऑफ महाराष्ट्राचा देखील सलाम आहे आणि यांचं हे कार्य ते सतत पुढं चालू ठेवावं अशी त्यांच्या येणाऱ्या पुढील वाटचालीस व्हॉइस ऑफ महाराष्ट्राकडून शुभेच्छा असतील. कॅमेरामन सोहेल शेख सोबत सोहेल शेख.